दरम्यान सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या दोन महिलांची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे। सैफच्या घरी काम करणाऱ्या दोन्ही महिलांची पोलिसांकडून सध्या चौकशी करण्यात येते। जखमी महिलेच्या तक्रारीच्या आधारेच आता गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, आपण बघतोय की सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या ज्या दोन महिला आहेत त्यांची पोलिसांनी आता चौकशी केलेली आहे आणि त्याच आधारे गुन्ह्याची नोंद करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय। काय अपडेट आहे? बरोबर आहे अमोल, त्याच दोन महिला आहेत जे आपल्याला पण फुटेज दाखवले रात्रीचं, त्या महिला ज्या फुटेजमध्ये करीनासोबत दिसत आहेत त्याच दोन महिला आहेत, कारण त्यावेळेस घरी होत्या आणि त्यांच्या माहितीच्या आधारे पोलीस पुढील चौकशी करते। त्यांच्याकडून स्टेटमेंट घेऊन त्यांना ह्या प्रकरणामध्ये तक्रारदार केलं जाऊ शकतं, कारण सैफ अली खान अद्याप त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे, ते अनकॉन्शियस आहेत, त्यांना काही वेळ लागेल संपूर्ण माहिती पोलिसांना द्यायला, म्हणून तक्रारदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवून तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कळतं आहे। आता मुंबई पोलीस खूप पुढे गेली आहे। मुंबई पोलिसांनी आरोपीला आयडेंटिफाय केलं आहे, म्हणून कोणत्याही क्षणी आपल्या नेटवर्क आणि आपल्या पोलीस टीमच्या युनिट्सच्या माध्यमातून आरोपीला अटक करण्यात येईल। त्यानंतरच स्पष्टता येईल की आरोपीने हे फक्त चोरीच्या उद्देशानं केलं, कारण 6 वेळा हल्ला केला आहे। आरोपी हा चोर आहे, चोरीच्या उद्देशानं जरी आला असता तर 6 वेळा हल्ला करण्याची गरज काय, हा एक मोठा प्रश्न आहे। बिल्डिंगबद्दल त्याला कशी माहिती मिळाली, दुसरा प्रश्न आहे कोण इतर सामील होता का, या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समोर येईल। प्राथमिकता आहे की ह्या आरोपीची ओळख पटवल्यानंतर त्याला अटक करण्याची। अमोल, निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।